नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मराठी मसाला. मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भातील शिवसेनेकडून सगळ्यात मोठ्या विजयाची नांदी. शिंदे सेनेला आपला पक्ष आणि चिन्ह कायमच बंद करावी लागणार, तर 6 वर्ष या पक्षावर चिन्हावर कायमची बंदी. आमदार देखील बसणार घरी. सगळ्यात मोठी घडामोड मुंबईचं, देशाच्या राजधानीतून दिल्लीतून. मित्रांनो, जाणून घेऊया मुंबईचा अतिशय महत्त्वाची अपडेट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश, तर शिंदे सेना आता दिसणार रस्त्यावरती. मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घ्या. मुंबईच्या राजकारणाला, शिवसेनेच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बनण्याच्या अगोदर शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त धक्का बसल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर ठाकरेंचा की शिंदेचा होणार? यावेळी सगळीकडेच कलगीतुरा सुरू असतानाच मित्रांनो, आता मात्र सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून समोर येते. महापौर कोणाचाही असो, मात्र शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय ठाकरे आता शांत बसणार नाहीत. ही मात्र घडामोड सध्या मुंबईतून समोर येते. सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेना, उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलंच झाकलेलं दिसतंय. कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालतो, इतरत्र मुंबईत कोणीही चालत नाही. म्हणूनच या खऱ्या सत्तेच्या शिवसेनेच्या निकालाला कालावधी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात, तर शिंदे गटाला एकूण 30 जागा मिळाल्यात. याच वेळी शिवसेना कोणाची आणि पक्ष कोणाचा याचा निकाल देखील लागल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे असली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आणि नकली शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा कपिल सिब्बल यांनी जोरदार धक्का शिंदे यांचा सेनेला दिलाय. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब होत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी. ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे, शिंदे सेनेची शिवसेना नाही. शिंदे सेना ही फक्त बाहुला म्हणून तयार केलेली निवडणुकीसाठी बनलेली पार्टी आहे, परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाराष्ट्राची असलेली शिवसेना असल्याचं सध्या सुप्रीम कोर्टात देखील समजतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून सुरू झालेला हा खेळ आता अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. शिंदे सेनेला जबरदस्त धक्का बसतोय. इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुल फॉर्ममध्ये आल्याचे जाणवते. आता नेमके काय घडले? शिवसेना पक्ष आणि चिन्हाची महत्त्वाची लढाई ठाकरे यांच्या हाती, पक्ष तर शिंदे सेनेवर. ती 6 वर्ष नेमके काय सांगायचे? मित्रांनो, या सगळ्या घडामोडीतून आपण जाणून घेऊया मुंबईच्या इतिहासातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आलेलं सगळ्यात मोठं यश. या यशाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड असल्याचं सध्या नगरसेवकांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होत आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर असलेला वाद निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला. याचे चित्र कालपासून तयार झाले. न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू असून सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकले जाणार आहेत. सत्र न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ व अत्यंत महत्त्वाच्या, राजकीयदृष्ट्या संवेदनशील महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण लक्ष थेट दिल्लीकडे लागलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत असल्याने लवकरच निकाल लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या इतिहासाशी जोडलेले नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार यावरच पुढील राजकीय समीकरण ठरवलं जाईल, असं सध्या जनमानसामध्ये सांगितलं जात आहे. परंतु शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त फटका बसताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या सुनावणीवर सोशल मीडियावरती खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर नव्हे, तर संभाव्य निकालानंतरच्या राजकीय परिणामांवरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. सरोदे यांच्या मते सुनावणीची तारीख जरी ठरवलेली असली तरी यादीतील क्रमांक पाहता प्रकरण लगेच ऐकले जाईलच याची खात्री देता येणार नाही. मात्र त्यांनी उपस्थित केलेला खरा महत्त्वाचा मुद्दा या निकालानंतर निर्माण होणारी परिस्थिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले, तर मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे राजकीय अस्तित्व आणि भव्यता, ताकद संपूर्ण प्रमाणात कमी होईल असे त्यांनी सूचित केले. असीम सरोदे यांच्या मते पक्ष, चिन्ह आणि नाव गमावल्यास शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नेतृत्वाखाली परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होऊ शकते असा दावा सरोदे यांनी केला.
त्यांनी आणखी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. महापालिकेवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मिळण्यासाठी ही जोडी निर्णायक ठरू शकते, अशी जोरदार चर्चा त्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे. केवळ कायदेशीर लढाई न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाग म्हणून इथे उद्धव ठाकरे यांचा विजय सरळ सुसंगत होईल, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अखेर न्यायालयीन निर्णयाने हा वाद संपुष्टात येईल. उद्धव ठाकरेंचे 50% चान्स तर इतर विरोधकांचे आहेत 50% चान्स. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि इकडे मात्र धनुष्यबाण चिन्ह आपल्या हातात आल्यानंतर शिंदे सेनेला मात्र उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. ते सांगतील तसं ऐकावं लागेल. एकंदरीत मुंबईच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर खूप मोठा परिणाम होईल असे दिसते. ते मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच मुंबई उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या हातात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच शिंदे सेनेला मुंबईत पहिला मोठा झटका महापौर जाईल, दुसरा झटका पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आपल्यामधून मोठी बातमी, दिल्लीच्या राजकारणाला हादरवणारी सगळ्यात मोठी घडामोड, ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा अंतिम फैसला. ठाकरेंच्या हाती शिवसेना, धनुष्यबाण. मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून सामान्य शिवसैनिक ज्याची वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला आणि ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण, शिवसेना. या सगळ्या कल्पना शिवसेना करत होता. मित्रांनो, नेमकं काय घडलं? देशाच्या राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची आणि धनुष्यबाण चिन्हाच्या बद्दलची सगळ्यात मोठी अपडेट. तर शिंदे सेनेला मुंबईत पहिला मोठा झटका. ठाकरेंच्या हातात त्यांची शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरेंच्या हाती येणार. नेमकी काय अपडेट आहे? मुंबईच्या राजकारणात हादरवणारी खळबळ तर देशाच्या राजकारणामध्ये जे व्हायचं होतं, अखेर तेच घडतंय. गेल्या 4 वर्षापासून ठाकरे ज्या गोष्टीचा इंतजार करत होते, अखेर ती गोष्ट मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या पटलावर आता येत आहे. आणि या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार विजय, या 2 घोषणा बाकी आहेत फक्त. आणि शिंदे सेनेला मुंबईतून देशाच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी ठाकरेंचं प्लॅनिंग सुरू झालं आहे. मुंबई महानगरपालिकेचे महापौर बसायला अजून 8 दिवस बाकी आहेत. या 8 दिवसांच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं यश सुप्रीम कोर्टाच्या शिवसेनेत दिल्लीत म्हटलं गेले आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनावणीची तारीख जानेवारी महिन्यात दिली गेली होती. या जानेवारी महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अंतिम निकाल, पक्षाचा निकाल, चिन्हाचा निकाल दिला जाईल. आपण गेल्या 3 महिन्यांपासून बोलत होतो, मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नंतर निकाल येणार असल्याने सगळ्यांचे त्या ठिकाणी लक्षण होते. आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकालाची सगळी दारं खुली झाली आहेत. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतून संपर्कात आहेत. जवळजवळ 25 ते 30 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. तसं त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क केलाय. ठाकरेंची फोनवर बातचीत केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शिंदे गटातील कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे अद्याप कळलं नसलं तरी देखील मित्रांनो, एक नवीन भाजपला सूचक इशारा ठाकरेंनी दिलाय. मुंबईचा महापौर बसवण्यासाठी आम्ही अजूनही माघार घेतली नाही, हे ठाकरेंचे वचन आजही भाजपच्या डोळ्यासमोर घडतंय. दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या सुनावणीबद्दल उद्धव ठाकरेंची बाजू मात्र आता गंभीर स्वरूपात पुढे येताना दिसतेय. गेली 4 वर्ष या सगळ्यावर ठाकरेंची शिवसेना अन्याय सहन करत आलेली आहे. महानगरपालिकेच्या अगोदर शिवसेना पक्षाच्या चिन्हाचा आपण निकाल द्यावा, अशी उद्धव ठाकरेंच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे मागणी होती. मात्र ती मागणी फेटाळली असता आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद करण्यासाठी 3 तास मिळाले आणि शिंदे गटाला 2 तास सुप्रीम कोर्टाकडून दिलेत. या युक्तिवाद दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी आहे, ठाकरेंचा पक्ष कसा, ठाकरेंची शिवसेना धनुष्यबाण चिन्ह कसं आहे, यावर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. आणि तब्बल 3 तास हा युक्तिवाद चालणार असून या दरम्यान शिंदे गटाला 2 तास सुप्रीम कोर्टाकडून दिलेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांची बाजू संपूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हाबद्दलचा निकाल आपण देणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाची
पहिली बाजू समोर आली आहे आणि याच बाजूने ठाकरेंचा दमदार विजय अगदी लवकर होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 21 जानेवारी, 26 जानेवारी, 26 जानेवारी या 3 दिवसांच्या दरम्यान मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आपल्या समोर असलेला दिसेल, ज्या दरम्यान शिंदे गटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून सगळे पुरावे येतील आणि पक्ष आणि चिन्ह त्यांच्या हातातून निघून जाईल. शिवसेना नाव देखील जाईल, पक्षाचं चिन्ह देखील जाईल आणि पुन्हा ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष येईल. अशा प्रकारची गत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पुढच्या उद्या, परवा आणि 13 3 दिवसांमध्ये आपणाला पाहायला मिळेल. या 3 दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय मोठ्या हालचाली घडतील. त्या दरम्यान मात्र उद्धव ठाकरेंचं सगळ्यात मोठं यश आपल्या समोर येणार असल्याचं म्हणावं लागेल. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्ष आणि चिन्ह या 2 गोष्टी लागल्या तर शिंदेंचे महापौर बळाचे स्वप्न, मुंबईच्या सत्तेचे स्वप्न देखील दूर राहील. कारण पक्ष चिन्ह दोन्ही गेल्याच्या नंतर नगरसेवक का राहतील, शिंदेकडे आणि आमदार खासदार देखील का राहतील, अशी देखील सगळ्यात मोठी बाब समोर येईल. त्यामुळे शिंदे यांना केंद्राच्या महाराष्ट्र राज्याच्या सत्तेतून बाहेर पडून उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ठिकाणी घेण्यास भाजप देखील सगळ्यात मोठा होकार देईल. अशा प्रकारची ठाकरेंची रणनीती मुंबईमध्ये सुरू असल्याचं दिसतंय. एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 3 दिवस, आजपासून 3 दिवस महाराष्ट्राचं लक्ष केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय योग्य आणि वेळेवर घडतील. त्या दरम्यान मात्र उद्धव ठाकरेंना या देशात सगळ्यात पुढे लक्ष लागणार असेल. सुप्रीम कोर्टाच्या हातातून ठाकरेंचा धनुष्यबाण ठाकरेंच्या हातात, मातोश्रीच्या देव्हाऱ्यात पुन्हा एकदा जाऊन बसेल आणि इकडे शिवसेना पक्षाचं नाव देखील शिंदेंच्या हातातून ठाकरेंकडे दिलं जाईल. या 2 महत्त्वाच्या घडामोडी कपिल सिब्बल नक्कीच ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टामध्ये घडवून आणतील अशी सध्या कुजबूज दिल्लीमध्ये सुरू झाली असून शिंदे गटात देखील याची कुजबूज सुरू झाली आहे. इतकेच नव्हे मित्रांनो, मुंबईचे राजकारण थांबले नाही तर मुंबईच्या राजकारणामध्ये राज्यात देखील शिंदेचा राजीनामा येऊ शकतो. केंद्रात देखील शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे, केंद्रात देखील त्यांची बाहेरची रस्त्याची लिंक सध्या भाजपने तयार केली आहे. एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपात विलीन होतील, अन्यथा शिंदेचा पक्ष देखील संपूर्ण संपेल. अशा प्रकारची रणनीती भाजपने मुंबई देशात असल्याचं दिसतंय. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आणि मुंबईत महापौर बनण्यासाठी 1 आठवडा विलंब लागेल, परंतु तोपर्यंत महापौर बनणार नाही अशी भाजपची देखील रणनीती आहे. यामुळे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा धक्का, सुप्रीम कोर्टात बसून ठाकरे मात्र विजयी होतील. ठाकरे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात विलीन होऊन आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी पोषक आहेत, महाराष्ट्रासाठी पोषक आहेत आणि ठाकरेंचा आवाज मात्र झोंबणारा असेल. शेवटी एवढंच की मुंबईच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात पक्ष आणि चिन्हाची लढाई ठाकरे शेवटच्या क्षणी आपल्या बाजूने फिरवतील, ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, आपणास काय वाटते या घडामोडीबद्दल? आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.